मॉर्निंग सर्वांना मी दिसतोय ना? ओके, गुड मॉर्निंग. सर्वप्रथम 76व्या गणतंत्र दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा इमारत प्रमुख श्रीमती सायली वाडिंजकर मॅडम, आमच्या प्रमुख अतिथी ज्यांनी ध्वजारोहण केलंय आदरणीय नम्रता संके मॅडम, सर्वच माध्यमांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, सर्व इन्चार्ज, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक मित्र, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यामुळे मी इथे आहे, ज्यांच्यामुळे माझं कुटुंब जगतं, असे माझे लाडके देव, माझे विद्यार्थी विद्यार्थिनी. मला थोडक्यात बोलायची थोडं टाइम लिमिट दिलंय, त्यामुळे मी लिमिटमध्येच बोलणार आहे. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडविला त्यांचा गुणगौरव करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला तरीही तुमचे हात कलम केले जातील, असे गर्जना करणारे आमचे वीर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या जबड्यात टाकूनही हात मोजी न जात ही जात मराठ्यांची. छत्रपती संभाजी महाराज ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून या म्हणती जादू, अंगा लावली राखा डोळे झाकूनही करते पाप, दावणी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा, असा जनसंदेश देणारे आमचे आदरणीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश देणारे, असा नारा देणारे आदरणीय भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असा नारा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. या सर्व महामानवांना मी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो. संविधानाची जी पार्श्वभूमी आहे, संविधानाची पार्श्वभूमी आमच्या आदरणीय राजीव सरांनी तुम्हाला सांगितलेली आहे, ती कलमी होती. तरी परत मी एकदा तुम्हाला, कारण ही गरजेची माहिती आहे. संविधान लिहिण्यासाठी आम्हाला 2 वर्ष, म्हणजे बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी लागला. आणि संविधान लिहिणं ही काही साधी गोष्ट नव्हती. आपल्याला वाटतंय मी प्रजासत्ताक आहे, प्रजासत्ताक, प्रजा एवढाच आम्हाला अर्थ माहिती आहे. आम्ही सत्ताक आहो का, आम्ही स्वातंत्र्य आहोत का, एवढं माहिती आहे. आमचा देश 1947 साली स्वतंत्र झाला, पण तुम्ही स्वतंत्र आहे का? तुम्हाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ माहिती आहे का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. बरेच लोक या गणतंत्र देशामध्ये राहून सुद्धा आजही पारतंत्र्याचं जीवन जगतात. माझा एक कवी मित्र आहे अनंत राऊत सर, आमचे विदर्भाचे फेमस कवी आहे, ज्यांनी मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखी कविता लिहिलेली आहे. ते असे म्हणतात, नेता गाजलाय, नेता गाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. पोटा कामाचे सोडून काम म्हणा जय जय श्रीराम, पोटा पाण्याची सोडून कामा म्हणा जय जय श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास, बरोबर की नाही? आणि तेव्हा रामाला पण प्रश्न पडतो आणि त्याला पण वाटते भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. आता तुमच्याकडे येतो, ज्याच्यासाठी मी इथे उभा आहे. आपके लिए, मैं आपके लिए इस दिन पे ये बताना चाहता हूँ, आप पे इतना कॉन्फिडेंस होना चाहिए. आप में डॉक्टर है, आप में इंजीनियर है, आप में प्राइम मिनिस्टर है, आप में चीफ मिनिस्टर है, सब कुछ आप में है, लेकिन वो हमें बाहर निकालने की जरूरत है. लेकिन हम नहीं करते. हमें बड़ों का रिस्पेक्ट रखना चाहिए, छोटों को आदर देना चाहिए, माँ बाप को सम्मान देना चाहिए, लेकिन हम नहीं करते. हमें इतना हौसला है, इतना हौसला है, अगर हमने क्या किया, फ्लाई करने का तय किया तो हम कहाँ पे भी पहुंच सकते हैं. इसीलिए एक शेर की मुझे याद आती है, मंजिलें उन्हीं को मिलती है
जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। हमारा कॉन्फिडेंस बहुत मजबूत होना चाहिए। मुझे लिमिटेड समय दिया, इसके लिए मैं अभी यहाँ पे रुकता हूँ और हमारे अध्यक्ष आज के कार्यक्रम की उनकी सहमति से मैं मेरे स्पीच को यहाँ पे पूर्ण विराम देता हूँ। धन्यवाद।